आज माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना फ्रीडम फर्म पुणे ही जी सामाजिक संस्था आहे यांच्याकडून माहिती मिळाली होती की जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे एका बांगलादेशी महिलेला वेश्याव्यासाठी डांबून ठेवलेला आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी पोलीस निरीक्षक स्थळ गोषा यांना तसेच पोलीस निरीक्षक जिल्हा पेठ यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सदर पोलीस निरीक्षकांनी टीम तयार करून परवानगी घेऊन पंचांसमक्ष ज्या स्पॉटवर तिला डांबून ठेवलं होतं त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता एक बांगलादेशी महिला मिळून आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जिच्या घरामध्ये ती बांगलादेशी महिला मिळून आलेली आहे अशा महिलेवर आपण जिल्हा पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 205/25 BNS कलम 142 143 2 तसेच पिटा ॲक्ट 1956 कलम 4, 5, 6 पारपत्र अधिनियम कलम 3, 6 आणि विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्हा हा महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी सावकर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे। सदर महिला यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांची पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन येथे चालू आहे। सध्या आपण जी पीडित आहे तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि तिच्यासोबतच जिच्या घरामध्ये ती मिळून आली अशी एक महिला आपल्या ताब्यामध्ये आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, ही बांगलादेशी महिला जळगाव शहरामध्ये कशी आली याची माहिती मिळाली? सध्या गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्याकडे आपण चौकशी करत आहोत। चौकशीमध्ये त्या गोष्टी निष्पन्न होतील। तिच्यावर देखील या अगोदर गुन्हे त्या महिलेवर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे। आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे, पुढील तपास सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।